मी तेच सांगेन की रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्या खाल्ल्यामुळे औषधं घ्यावी लागत नाहीत. ब्रेन पण चांगला घट्ट असतं आणि ते तरतरीत राहतं. आता त्या मुलांनी करून आणलेले चॉकलेट्स आहे, असं नाही की कुठल्या प्रोफेशनल लोकांनी आणून केलेलं असं काही नाही आहे. या गावातील मुलांनी केलेली चॉकलेट आहे, ॲप्रिशिएट आहे. जर तिकडचे शेफ आले आणि त्यांनी जर बघितलं तर कदाचित हे आयटम सगळे 5 स्टारमध्ये इंटरनॅशनल लेवलला सुद्धा जाऊ शकतात. भुरग्यांक शारी भुरग्यांक ह्या रानभाज्याची कांयच म्हायती आसना, तर ह्या रानभाज्याची म्हायती शारी भुरग्यांक करून दिवप हें सामकें म्हत्वाचें. तर शाळेंत जर अशे उपक्रम राबयले, प्रत्येक शाळेंत जर अशे उपक्रम राबयले तर भुरग्यांक ह्या फुडल्या पिळगी जी आसा जाका कांयच खबर ना, रानवटी फळां रानवटी फुलां म्हळ्यार कितें हें खबर ना, ताची खूब म्हायती तांकां मेळटली. रवींद्र भवनमध्ये भरलेल्या या रान महोत्सवामध्ये फक्त विद्यार्थीच नाही तर मडगाव शहरातील अनेक कुटुंब देखील या ठिकाणी या महोत्सवातील रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. माझ्यासोबत एक मडगाव शहरातील कुटुंब आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आजी नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, तुम्ही आता या महोत्सवामध्ये आलेला आहात, रानभाज्यांचा आस्वाद घेताय, कसे वाटतात पदार्थ? आम्ही ह्या सगळ्या करतो, पण इथं जरा वेगळं वाटलं आणि बरं वाटलं. अरे बापरे, म्हणजे तुम्ही पूर्वीपासून रानभाज्या घरी बनवता? हो, घरी बनवतो आम्ही. खेडेगावात होतो आधी, तेव्हा शेतातनं काही घेऊन यायचं, रानातनं आणायचं, वेगवेगळे सगळे करायचे. नक्कीच आजी, तुम्ही अतिशय पूर्वीपासून रानभाज्या घरी बनवताय. रानभाज्या खाल्ल्याचा फायदा काय होतो? भरपूर आम्ही घट्ट आहोत बघा आता. अरे बापरे, या आजींचं वय आता जवळपास 88 आहे आणि या 88 वयात देखील त्या अगदी तडतडीत आपल्यासोबत बोलत आहेत आणि या सर्व रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ ते चाकतायत. आजी, तुम्ही आत्ताच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? मी तेच सांगेन की रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्या खाल्ल्यामुळे औषधं घ्यावी लागत नाहीत. ब्रेन पण चांगला घट्ट असतं आणि ते तरतरीत राहतं. आता आपले राज्याचे मंत्री आहेत रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आपल्या मडगाव शहरात पहिल्यांदा होतोय. तुम्हाला असं वाटतंय का की असे महोत्सव हे नेहमीच मडगावसारख्या शहरामध्ये व्हावेत? हो, आलं पाहिजे. मला किती माझ्या मुलांना चुकलं असं वाटतं, त्यांना येतं आलं नाही. बरं, काय सांगाल तुम्ही, काय काय टेस्ट केली तुम्ही इकडं आता? आम्ही रोजच्या आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात करतो त्या सगळ्या भाज्या खाल्ल्यास, प्लस इथं ज्या मुलांनी मोमोज आणि आपलं सँडविचेस आणि वेगवेगळे नवीन पदार्थ त्यापासून बनवलेत, ते खूप चांगले होते. आणि मेन किर्लाची बिर्याणी म्हणून त्यांनी केलेली एकदम सुपर्ब होती. तर असे त्यांनी इनोव्हेटिव्ह पदार्थ पण केलेले, ते खूप चांगले झालेले. आणि ते बघून असं वाटलं की आपण एवढं सगळं करतो, पण असं इनोव्हेशन आपल्याला या मुलाकडून शिकायला मिळालं. आणि खूप चांगलं केलं या काणकोणच्या स्कूलांनी हे हा उपक्रम जो चालू केला आहे. म्हणजे मुलं रानात जाऊन सगळी भाज्या एकत्र करतात, मग शाळेत एकत्र येऊन ते सगळं स्वयंपाक करतात. हे पाहून खूप चांगलं वाटलं आणि मुलांची उमेद बघून सुद्धा बरं वाटलं. खूप छान वाटलं. हे आपल्या आई? हो, माझ्या आई. तुम्हाला तुमच्या आईंनी काही रेसिपीज शिकवल्यात का पूर्वीच्या? हो, खूप शिकवल्या आहेत. पण आता आमची मुलं आणि आमचे म्हणजे घरातले सगळ्यांची टेस्ट वेगळी झालेली आहे. नॉनव्हेजमुळं हे सगळं मागं पडत गेलेलं आहे. त्यामुळे हे खूप छान वाटलं इथं काय वाटतं, बघून. या आणि महोत्सवाच्या माध्यमातून असे पदार्थ आहेत ते लोकांना आणखीन आकर्षित करतील का? हो, खरंच. म्हणजे हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की, आणि मुलांनी पण हे सगळं टेस्ट करतायत ते बघून असं वाटतं की या इनोव्हेटिव्ह आयडियाजमधून आम्ही जर हे पदार्थ सगळे केले तर ते नवीन पिढीपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचे आरोग्य पण चांगलं राहू शकेल. मित्रा, काय सांगशील, काय खाल्लंस? चॉकलेट म्हणजे इथंही चॉकलेट, पण ते चॉकलेट रानभाजीचं आहे की बाहेरून बेकरीमधून घेतलं? तर हे रानभाजीचं चॉकलेट आहे. कसं वाटलं तुला खायला? खाऊन बघ. कसं वाटलं तुला चॉकलेट खाऊन? बरं, टेस्टी. टेस्टी आहे. बेकरीतलं चांगलं आहे की इथलं चांगलं आहे? काय सांगताय, तुमचा मुलगा इथं चॉकलेट खातोय, हे चॉकलेट खाताना तुम्हाला समाधान वाटतंय की नाही बाबा आपल्या मुलांना चॉकलेट खायला नको?
नाही ह्याच्यात एक ॲड ऑन गोष्ट अशी आहे की ह्याच्यात व्हेजिटेबल पण आहे आणि चॉकलेट पण आहे. म्हणजे जो काही न्यूट्रिशन जायला पाहिजे चॉकलेटसोबत तो या मुलांनी, आणि आय ॲप्रिशिएट की या बलराम एज्युकेशन जे इंटेरियर गावातील आहे, रिमोट गावातील, जे या स्कूलचे टीचर्स आहेत, हेडमास्टर आहे, यांना मी जवळून बघितलेलं आहे त्यांचं काम. त्या मुलांनी करून आणलेले चॉकलेट्स आहे. असं नाही की कुठल्या प्रोफेशनल लोकांनी आणून केलेलं असं काही नाही आहे. या गावातील मुलांनी केलेली चॉकलेट आहे, ॲप्रिशिएट आहे. अशा या सगळ्या मी आत्ता वेगवेगळ्या, मी पण गावातला आहे, मी पण हे बघितलेलं आहे. वेगवेगळ्या भाज्या ज्या पूर्वी आमच्या ट्रॅडिशनमधले लिहिलेल्या आहेत आणि आत्ता ते प्रत्यक्ष रूपात गावागावातनं शहरामध्ये पोचत आहेत. ही स्तुत्य गोष्ट आहे. आणि आपल्या मंत्री लोकांनी, गोवा सरकारने, माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय कल्चरल मिनिस्टर रमेश तवडकर सर, या सगळ्यांनी अशा प्रकारचा जो घेतलेला आहे हा प्रकार, हा सिटीमध्ये गेला पाहिजे. गोव्यातच कशाला, देशभर अशा प्रकारचं काम, कारण वेगवेगळ्या आहार निवडी वेगवेगळ्या आहे राज्यामध्ये. हे सगळे प्रकार असे येऊन त्यांचं काहीतरी बुकलेट पुढे ते समाजाला, पुढच्या पिढीला आपल्याला मिळण्यासाठी हा जो प्रयत्न हा खूपच स्तुत्य आहे. आणि खूप बरं वाटलं इथून. वेगळ्या गोष्टी काय बऱ्याचशा बघायला मिळाल्या. आणि भाज्यातून नवीन डाईट प्रकार, कदाचित हे डाईट प्रकार जर पुढे गेलं तर कुठल्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा जर तिकडचे शेफ आले आणि त्यांनी जर बघितलं तर कदाचित हे आयटम सगळे 5 स्टारमध्ये इंटरनॅशनलला लेवलला सुद्धा जाऊ शकतात. एवढी ताकद ह्या रानभाज्याच्या महोत्सवामध्ये आपल्याला दिसून येते. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहिलं की गोवा राज्यातील जे पश्चिम घाटमाथ्यांवर रानभाज्या उगतात आणि त्या रानभाज्यातून वेगवेगळे पदार्थ जे आत्ताच्या तरुण मुलांना किंवा विद्यार्थ्यांना आवडतील आणि ते पौष्टिक आरोग्यदायी असतील, हे अशी खाद्य संस्कृतीची सुरू झालेली परंपरा ही संपूर्ण देशभर व्हावी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मडगावच्या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या, या कुटुंबाने व्यक्त केलेल्या आहे. याबरोबरच ज्यांनी या चॉकलेटची निर्मिती केलेली आहे रानभाजीची, आपण त्यांच्याशी बोलूयात. आपण पिझ्झा बर्गर खायचं सोडून हे काय रानभाज्यांचं करतोय? सर हे छोटं मुलं नाही खाते. बरं. खायना काय त्याला लागून चॉकलेट मिक्स करून करता. बरं. त्याला पण हे आरोग्याला चांगलं आहे का? हो, एक डार्क चॉकलेट चांगलं आहे थोडं. ताई, काय सांगशील तू? वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवलेले आहेत, काय काय पदार्थ बनवलेले आहेत, पण सुरुवातीला मला एक प्रश्न आहे, या महोत्सवात येऊन तुला आनंद झाला आहे की नाही? हां, मला खूप आनंद वाटला, कारण आपल्या रानातून आपल्याला वेगवेगळे नवीन नवीन भाज्या नव्या पद्धतीने पदार्थामुळे आपल्याला त्या खायला मिळणार आहे. अशा ह्या ज्या भाज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या मुलांना आपण ते सांगायला हवे, कारण आजची मुले ती पिझ्झा बर्गर वगैरे खाण्याच्या मार्गदर्शनामुळे पुढे जात आहे. त्यांना अशा भाज्यामुळे काय नवीन पदार्थ काय बनवतात, त्यातून आपण कोणते पदार्थ घेऊ शकतो हे आपल्याला कळू शकतं. आता मला सांग, तू यामध्ये काय काय पदार्थ बनवलेले आहेस, कोणत्या भाज्यांकडून? हां, ही चॉकलेट जी आहे ती या तेंदलीच्या भाजीपासून बनवलेली आहे. आणि ही पोळी जी बनवलेली आहे ती ताईकिड्याच्या भाजीतून बनवलेली आहे. आणि हा जो लाडू आहे तो ह्याच भाजीपासून बनवलेला आहे. या कुड्याच्या शेंगाची चटणी जी आहे ह्या पदार्थातून ही बनवलेली आहे. याला काय म्हणतात, पाकातली पत्री, यांना मानपत्री म्हटले जाते, त्यातून हा पदार्थ बनवला जातो. आणखी ह्या कुडकीच्या भाजीतून आंबोळीची सँडविच बनवला जातो. यामध्ये विटामिन्स वगैरे खूप असतात. आता ठीक आहे, तो आज महोत्सव झाला, आजपुरतं आपण या भाज्या बनवल्या किंवा पदार्थ बनवले भाज्यांकडून. भविष्यात अशा बनवायची काय तुला सुचतंय का? हां, बनवायचं आहे, कारण आपल्या नव्या पिढीला अशा भाज्यांची नवीनता जाणवलीच पाहिजे. कारण ते आपण कुठेतरी मागे वळून पाहण्यापेक्षा नवीन ज्या पिढी येत आहे त्यांना ते कळलेच पाहिजे. आपण कोणत्या भाज्या मागे वळून राहिलेले आहे ते नवीन लाकडे पोहोचल्याच पाहिजे, कारण त्यातून आपण नवीन नवीन पदार्थ बनवू शकतो. आता तुझे मित्रमैत्रीण असतील भरपूर, त्यांना सजेस्ट करतील का ग की रानभाज्यांचे आपण हे पदार्थ बनवूया आणि खाऊया? हो,
मी सजेस्ट करणार, कारण चॉकलेटसुद्धा एक नवीन पदार्थ आपण बनवू शकतो. कोणीतरी म्हटलं किल्लाची बिर्याणी बनवलेलं, पिझ्झा बनवलेलं, बिर्याणी बनवलेलं, गोबी मंचुरियन बनवलं, आपण याच भाज्यातून ते बनवले जाते. हे मी नक्की सांगणार सर्वांना. या महोत्सवातून रानभाज्यांची माहिती घेण्यासाठी काही शाळा देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. शाळेचे शिक्षक आणि त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासोबत काही शिक्षक आहेत, काही विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दीदी, काय सांगशील, तू या महोत्सवामध्ये फिरलीस का गं? हो, काय काय बघितलंस? हांवें हांगा म्हजें नांव दृश्टी साठे. हांव प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कुलान 6वी यत्तेक शिकता. हांवें हांगा किल्लाची भाजी, कुड्डुके भाजी पळयला आनी म्हाका हेचे खूब म्हायती मेळ्ळा. हांव डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर आनी MLA श्री रमेश तडवळकर हांकां देव बरे दीस दिवं अशें म्हणटा. थँक्यू. तुम्ही या विद्यार्थ्यांना या महोत्सवामध्ये घेऊन आलेला आहात आणि आपण फिरलात. काय वाटतं या महोत्सवाकडे बघून तुम्हाला? डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर जे आहेत आणि आमचे काणकोणचे MLA आसात रमेश तवडकर हांणी खूब बऱ्या प्रमाणे उपक्रम सादर केल्लो आसा. तर इतलो बरो येद्या व्हडल्या प्रमाणात उपक्रम सादर करणं हे सोपी गजाल न्ही. आनी शारी भुरग्यांक ह्या रानभाज्याची कांयच म्हायती आसना. तर ह्या रानभाज्याची म्हायती शारी भुरग्यांक करून दिवप हे सामकें म्हत्वाचें. तर शाळेंत जर अशे उपक्रम राबयले, प्रत्येक शाळेंत जर अशे उपक्रम राबयले, तर भुरग्यांक ह्या फुडल्या पिळगी जी आसा जाका कांयच खबर ना, रानवटी फळां, रानवटी फुलां म्हळ्यार कितें हें खबर ना, ताची खूब म्हायती तांकां मेळटली आनी तांचें गिन्यान वाडटलें. नक्कीच. आपण आपल्या शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यास केला, पाहिलं, चव देखील विविध रेसिपी देखील पाहिल्या. आपल्या शाळेमध्ये आपण असे उपक्रम भविष्यामध्ये राबवणार आहात का? हो, आपण पौष्टिक जेवण जे म्हणटा आमी, पौष्टिक जेवण जे म्हणटात ते आमी शाळेंत करपाचें आसा. असो उपक्रम आमी करपाचे आसा. रानभाज्यो घेवन पौष्टिक जे जेवणाच्या पद्दती ज्यो आसात त्यो आमी करतली. या महोत्सवामध्ये तुम्ही आलेला आहात. रानभाज्यांचे विविध पदार्थ या ठिकाणी आपण बघितले, टेस्ट पण केली. कसे चव आहे तिथं रानभाज्यांचे? रानभाज्याची चव चांगली आहे आणि त्यामध्ये बहुत से न्यूट्रियंट्स आम्हाला मिळतात आणि ते आरोग्याला चांगले आहे. आणि हे जी भाजी आहे रानभाजीने ती आम्हाला कुठे मिळत नाही शहरामध्ये, फक्त आमच्या विलेजात आम्हाला ते मिळते. आणि ते खाल्ल्यानंतर आम्हाला आमचा जो हेल्थ प्रॉब्लेम आहे तो हेल्थ प्रॉब्लेम बरेचसा चांगला होतो. तुम्हाला काय वाटतंय, असे जे महोत्सव आहेत या रानभाज्यांचे महोत्सव आणि ते जे पदार्थ बनवून या ठिकाणी लोकांना चाखायला दिले जात आहेत, असे महोत्सव फायद्याचे आहेत का आपल्या येणाऱ्या पिढीसाठी? या आमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी फायदेशीर आहेत, कारण त्याचा अवेअरनेस होतो. आजच्या पिढीना या रानभाज्याबद्दल माहिती नाही आहे आणि या उत्सव केल्यानंतर बऱ्याचशा मुलांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस होतो आणि ते खायला पण तयार होणार. तर नक्कीच आपण पाहिलं की आरोग्यदायी अशा या भाज्या आहेत आणि या भाज्या खाल्ल्यानं आपलं शरीर जे आहे ते सुदृढ राहण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया या मॅडमने आपल्यासमोर केलेली आहे. दीदी, काय सांगशील, तुमची शाळा कोणती आहे, तुझं नाव काय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणत्या भाज्या या ठिकाणी आणलेल्या आहेत? माय नेम इज विलिका पेरेरा आणि वी आर फ्रॉम गव्हर्मेंट हायस्कूल सादोर्शेम. सो आम्ही बांबू शूटची बिर्याणी केला आणि शिरमंडेली भाजी आणि मुस्काची भाजी केला. सो फर्स्ट बांबू शूटा बिर्याणी हांव एक्सप्लेन करतलें. सो बांबू शूट जे रूट आणि स्टेमा मदले आसता, शूट आसता न्ही, तातूं पासून केलो आहा ती. सो ती आमगे लायक ब्लड प्रेशर बी आहा ते कंट्रोलात दवरता. वेट आमगे जे अनस्टेबल आहा ते पासून आमगे कंट्रोलात दवरप आनी प्लस तातूंत विटामिन्स, आयर्न आनी डायट्री फायबर चड आसता आनी कॅल्शियम बी आसता की कॅल्शियम आमगे जे बोन्स आहाय ते स्ट्रेंथन करपाक यूज जाता. आनी ताका लागून आमची विकनस आहाय न्ही
ती विकनस इफेक्ट जायना आनी आमकां इतली घट जाता की आमच्यान कितें काम करूं जाता. सो रेसिपी आमी एक दीस पयलीं आमी ती बांबू शूट क्लीन करून ते कट करून ते सोक करून दवरले. नेक्स्ट डे अनियन टोमॅटो फायन चॉप करून गार्लीक पेस्ट एंड सम स्पायसीस घालून ते सॉटे केले आनी लिटल बीट ऑफ कड घाले आनी तातूंत मागीर उदक घालें आनी ते ग्रेवी कन्सिस्टन्सी करपाक स्टार्ट केली. आनी जेन्ना ती ग्रेवी कन्सिस्टन्सी जावपाक लागली तातूंत मागीर आमी ते बांबू शूट जे आमी कट करून ते ओवरनायट दवरले ते परतून वॉश करून ते मागीर ती ग्रेवी घायले. सो ती ग्रेवी जे बॉयल कूक करपाक लागली आनी जे ते बांबू शुटा अंटील दे बिकम्स स्वीट पोटेटो आसता न्ही तितली कन्सिस्टन्सी जावपा जाय ती. आतां सपोज ती त्या कन्सिस्टन्सी जाली तेन मिन्स ती कळटा की ती करी इज रेडी. सो ती आमी सायडी दवरली आनी रायस बॉयल करून बिसायड आमी रायस बॉयल केले आनी लायक फ्राय ऑनियन आनी कॅज्यूनट्स ते फ्राय केले फॉर गार्निशींग फॉर द बिरयानी. आनी आतां आमगे सगळे इंग्रिडियंट्स रेडी आहाय. रायस बी रेडी आहा, करी रेडी आनी जे आमी गार्निशींग मिंट कोरिएंडर एंड कॅज्यूनट्स आनी ते अनियन्स फ्रायड अनियन घालो ते बी सगळे रेडी आहा. सो आतां फकत उरलें कितें एसेंबल करपाक. सो फर्स्ट आमी लेयर घालताय रायसाची, मागीर तितून तेजे नंतर आमी घालताय गार्निशींग ऑफ अनियन आनी कॅज्यूनट्स आनी मागीर कोरिएंडर आनी मिंट आनी मागीर ती करी घालताय आनी सेम तो प्रोसेस रिपीट करताय. आनी फूड कलर वो नॅचरल केला लायक युजींग पालक आनी हल्दी पावडर एंड ऑल. तर नक्कीच आपण पाहिलं की बांबू जे आपण आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बांबू दिसतात, या बांबूच्या शूट त्यापासून बनवलेली तर या ठिकाणी बिर्याणी या मुलीनं अत्यंत छान पद्धतीनं आपल्याला समोर रेसिपी सांगितलेली आहे.